आजच्या उपासनेला आपण प्रारंभ करूया। स्तोत्रकर्ता दावीद आपल्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो, हे देवा माझे मन स्थिर आहे, मी गाईन, मी जीवे भावे स्तोत्र गाईन। आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देतो। आज या प्रभू आणि तुझ्या चरणापाशी तू आम्हाला आमच्या घरामध्ये कुटुंबासह एकत्र येऊन प्रार्थना करण्याची, उपासना आराधना करण्याची अनमोल संधी दिलेली आहेस। प्रभू, आम्ही प्रत्येक जण तुझ्या समक्षतेमध्ये येत आहे। तू आम्हाला आपल्या आत्म्याने भर, आपल्या आत्म्याने चालीव आणि प्रभू तुझ्या वचनात म्हटल्याप्रमाणे आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे असावेत असं तू कर। आज प्रभू तुझ्या वचनावर आम्ही मनन चिंतन करत असताना, तुझी स्तुती गात असताना आणि परमेश्वर पित्या तुझ्या वचनाचा मानना आम्ही प्रभुदेवप्पा स्वीकारत असताना, प्रभू तो आहे तसा स्वीकारून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरव आणि परमेश्वर पित्या आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक कर। आता हे प्रभू तू आमचा ताबा घे, तारणार आमचा प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे। आमेन। तेरे सिवा जग में मसीहा कोई नहीं है हमारा, कोई नहीं है सहारा। तेरे सिवा जग में मसीहा कोई नहीं है हमारा, कोई नहीं है सहारा। जीवन के पथ पर ले चल प्रभु तू, तेरी राहों पर चलना सिखा दे। जीवन के पथ पर ले चल प्रभु तू, तेरी राहों पर चलना सिखा दे, चलना सिखा दे। तेरे सिवा जग में मसीहा कोई नहीं है हमारा, कोई नहीं है सहारा। यावेळेला आपण प्रार्थनेच्या पुस्तकाकडे वळणार आहोत। पान क्रमांक 6। हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही। आम्ही पूर्णपणे तुझर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा, म्हणून तो आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर, आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे। आमेन। नियमशास्त्राचा सारांश। आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर। हीच पहिली व मोठी आज्ञा आहे। हिच्यासारखी दुसरी एक आहे,
की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर, याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या 2 आज्ञावर सरनियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आमेन. आजच्या मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. पहिला शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय 22 ते 32 ही वचने मी आपणासाठी वाचत आहे. अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली, त्यावरून देवाने तुम्हाकरता पटवलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्या विषयी असे म्हणतो, मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीव उल्हासित झाली. आणखी माझा देहही आशेवर राहील, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत. तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील. बंधुजनो, कुलाधिपती दावीद याच्या विषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आज आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजस्थानावर बसवीन. याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. हे देवाचे वचन आहे. 2रा शास्त्रपाठ आहे, नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 13 ते 18 ही वचने मी वाचत आहे. तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्याच्या भयाने भिवू नका व घाबरू नका, तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जो आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणे द्या. ते सद्भाव धरून द्या, यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसिले. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. हे देवाचे वचन आहे. यावेळेला आपण शुभवर्तमानापूर्वी एक गीत गाणार आहोत आणि गीत गाऊन प्रभूची स्तुती आराधना करूया. आणि एक्लेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 389 या हो या जय जयकार कराया हे आपण गीत मोठ्याने आनंदाने गाऊया.
प्रभू तुम्हासह असो आणि तुझ्या आत्म्यासह असो. शुभवर्तमान संत लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 24व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 13व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकाशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण आणि चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकाबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीने कृतीने आणि उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय या सर्व गोष्टी झाल्याला आज 3रा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी हक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्या बरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध आणि संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसानो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावी याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे आणि सर्व संदेश यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की त्याच्याबरोबर जेवायस बसले असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? मग त्याच गटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले. तेव्हा 11 प्रेषित व त्याच्या बरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेला आपण प्रशिताचा मतांगीकार सर्वजण मोठ्याने म्हणूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईपासून देहधारी मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यांपासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासही ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेरित एकलेसियाशी मी विश्वास ठेवितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे हे मी पत्करितो. आणि मेल्यांचे पुनरुत्थान, परलोकींचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. वेळेला आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत.
जो शास्त्रपाठ तुमच्या समोर मी वाचला त्यामध्ये असं पाहायला मिळतं की प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि पुनरुत्थानाच्या दिवशी स्त्रिया कबरेजवळ गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना येशूचं शरीर सापडलं नाही. त्या तशाच पळत माघारी गेल्या आणि शिष्यांना सांगितलं. शिष्यांपैकी पेत्र आणि योहान हे दोघे पुन्हा पळत पळत कबरेकडे आले आणि ज्या कपड्यामध्ये तागाच्या वस्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला गुंडाळून ठेवलेलं ते त्यांना पाहिलं. ते वस्त्र तसेच त्या ठिकाणी सापडले, परंतु त्या ठिकाणी येशू नव्हता. आणि मग असं म्हटलेलं आहे की झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करत पेत्र उठून घरी गेलेला आहे. आणि मग त्याच दिवशी शिष्यवर्गातील 2 जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. आता ह्या 2 शिष्यांची नावं जरी आपल्याला या ठिकाणी लिहिलेली पाहायला मिळत नाही तरी एकाच नाव मात्र आढळतं आणि ते म्हणजे याच अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले. म्हणजे त्या दोघांमध्ये एक जण होता तो क्लैपा होता आणि दुसरा जो होता तो कदाचित शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचं म्हणणं आहे की तो कदाचित पेत्र असू शकेल. कारण योहान तर येशूच्या आई मरिया हिला घेऊन पुन्हा यरुशलेममध्ये आपल्या घरी घेऊन गेलेला होता, त्यामुळे कदाचित पेत्र आणि मग हा क्लेपा असण्याची शक्यता आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की हे दोघेही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व यरुशलेममध्ये घडलेल्या शेवटच्या ज्या दिवसामध्ये ज्या घटना होत्या त्या घटनांच्यावरती ते विचारविनिमय करत होते. संभाषण चाललेलं होतं आणि त्यांचा विश्वास बसत नव्हता की असं कसं झालं. ज्याला आम्ही मसीहा मानलं, जो निर्दोष होता, ज्याने काही पाप केलं नाही, जो निरपराध होता, पिलाताला देखील त्याच्यामध्ये काही दोष सापडला नाही, पण लोकांनी उगीच त्याला वधस्तंभावर खेळा असं म्हटलं आणि मग पिलाताला नाईलाजाने त्याला वधस्तंभी खेळण्याची शिक्षा द्यावी लागलेली आहे. हे सर्व ते चर्चा करत होते आणि ही चर्चा चाललेली असताना प्रभू श्री ख्रिस्त त्यांना त्या ठिकाणी भेटतो असं म्हटलेलं आहे. ते चालत असताना येशू त्यांच्या जवळ स्वतः आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर 40 दिवस तो लोकांच्या मध्ये फिरला. अनेकांना त्याने दर्शन दिलेलं आहे आणि दर्शन देत असताना त्याचं लक्ष ह्या अम्माऊस गावच्या वाटेवरती देखील होतं आणि त्या ठिकाणी 2 शिष्य जे झालेलं आहे त्याबद्दल चर्चा करत होते. त्यांच्या मनामध्ये शंका होती की जर खरोखर हा देवाचा पुत्र होता जसं तो म्हणत होता, जर हा खरोखर मसीहा होता जसं त्याने प्रगट केलं, तर तसं त्याने स्वतःला का नाही वाचवलं किंवा त्याला असं वधस्तंभावर कसं क्रूर मरण सहन करावं लागलं, त्याला कसं काय लोकांनी वधस्तंभावरती खेळलं नाही का. या सगळ्या गोष्टींचा ते विचार करत होते. त्यांनाच कळेना की असं काय झालं, कसं झालं. आणि म्हणून ते गोंधळात पडलेल्या शिष्यांचा विश्वास पुन्हा मजबूत करावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ते चालत असताना त्यांच्या जवळ येऊन उभा राहिलेला आहे आणि चालू लागला तो. आणि मग ते चालत असताना असं म्हटलेलं आहे की त्यांनी त्याला ओळखले नाही, कारण त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आलेले होते. दिसत असूनही न पाहता येत होतं, त्यांना ओळखू शकत नव्हते ते येशूला. आणि अर्थातच प्रियानं प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या अवस्थेमध्ये त्यांनी पाहिलं होतं वधस्तंभावरती आणि सगळं ते त्याचं सर्व शरीर रक्ताने माखलेलं होतं आणि काट्याचा मुकुट डोक्यामध्ये होता आणि चपराका मारलेल्या होत्या आणि तोंड चेहरा त्याचा न बघण्यासारखा झालेला होता, सगळ्या शरीरावरती जखमा होत्या आणि हातापायात खेळे होते. असा येशू ख्रिस्त पटकन त्यांच्या सोबत येतो आणि हे सर्व काही त्यांना दिसत नाही का. पांढरे शुभ्र कदाचित वस्त्रे प्रभू येशूच्या अंगावरती असतील आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्याला त्यांनी ओळखलं नाही. आणि मग असं म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये की ते एकमेकाबरोबर बोलत होते आणि मग येशू ख्रिस्त त्यांना विचारतो की तुम्ही चालताना ज्या गोष्टी बोलत होता त्या कोणत्या. आणि मग तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले असं म्हटलेलं आहे. त्यांना कळेना की हा तिराईत मनुष्य आपल्याला असं का विचारत आहे. आणि मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले की अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी माहीत नाहीत असे तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय.
सारं जग, सारं यरुशलेम साक्षी आहे याचं, की एका निरपराधाला त्या वधस्तंभावरती, कालवरीच्या टेकडीवरती खेळलेला आहे. आणि तो त्यांना म्हटला, कसल्या गोष्टी यरुशलेम मध्ये झाल्या? प्रभू येशू ख्रिस्त मुद्दाम त्यांना बोलतं करत होता यासाठी की त्यांच्या बोलण्यातून तो त्यांना आजमावू पाहत होता आणि त्यांचा विश्वास तो बळकट करू पाहत होता. आणि म्हणून तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? आणि त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशू विषयीच्या, तो देवाच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीने आणि कृतीने आणि कार्याने पराक्रमी असा संदेष्टा होता. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताला हे तारणारा म्हणून स्वीकारतच नव्हते, तर उलट त्याला एक मोठा संदेष्टा मानत होते. जसा एलिया होऊन गेला, अलिशा होऊन गेला, इर्माया होऊन गेला, नाही का? अशा प्रकारे तो एक संदेष्टा होता. आणि त्याला मुख्य याजकांनी आणि आमच्या अधिकाऱ्याने देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. भूतकाळ आहे, ते आता आशा लोप पावली होती. त्याचा विश्वास डळमळीत झाला होता. येशू ख्रिस्ता मसीहा नाही अशी या निष्कर्षापर्यंत ते आलेले होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याला आज 3रा दिवस आहे असंही ते म्हणालेले आहे. आणि मग त्यांनी साक्ष दिली की आमच्यातील काही स्त्रिया कबरेजवळ गेल्या, त्यांना येशूचं शरीर सापडलं नाही. ते परत आल्या आणि त्यांच्या ती वार्ता ऐकून आम्ही देखील थक्क झालेलो आहे, त्यांना येशूचं शरीर सापडलं नाही. आणि तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूताचे दर्शन झाले आणि त्यांनी सांगितले की तो जिवंत आहे. आणि मग आमच्यापैकी बरेच लोक तिकडे गेले कबरेकडे आणि स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण येशू त्यांना दिसला नाही. मग येशू त्यांना असं म्हणतो, अहो निर्बुद्ध आणि संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि आपल्या गौरवात जावे हे आवश्यक नव्हते का? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने मोशेपासून संदेष्ट्यापर्यंत नियमशास्त्रातून बरेच त्यांनी परिच्छेद त्यांना समजावून सांगितले आणि त्याचा अर्थ त्यांना सांगितलेला आहे. कसला अर्थ सांगितला? आपणाविषयीचा, म्हणजे स्वतःच्या विषयीचा जो भविष्यवादात्मक जो भाग होता मोशेपासून ते संदेष्ट्यापर्यंतचा, तो सगळे त्याने वाचून म्हणजे बोलून दाखवले आणि त्याचा अर्थ स्वतःच्या जीवनामध्ये कसा लागू होतो हे त्याने स्वतः त्यांना समजावून सांगितले. पण त्यांना तेही काही समजले नाही. आणि म्हणून मग तो अम्माऊस गाव जवळ आल्यावरती हे गावात जाणार होते आणि येशू ख्रिस्ताने पुढे जाण्याचा रोख दाखवला. पण हे म्हणाले, आता संध्याकाळ झालेली आहे, वाटेने जाणं बरं नाही, रात्र पडलेली आहे, तुम्ही घरी राहा, आमच्या सकाळ झाल्यावरती निघून जा. आणि मग येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला, त्यांच्या घरी गेला. आणि मग असे झाले की त्याच्या बरोबर तो जेवावयास बसला असता त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे भाकर घेतली, देवाचे आभार मानले, नाही का, आशीर्वाद दिला आणि ती मोडून त्यांना दिली. आणि मोडून देत असताना त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. ज्या अर्थी त्यांनी ती भाकर मोडलेली पाहिली तेव्हा त्यांनी ओळखलं की हा आमचा येशू आहे, याच्याशिवाय असं भाकरी कोणी मोडूच शकत नाही. पुढे काही ते बोलण्याच्या आत किंवा पुढे आणखीन काही ते करण्याच्या अगोदरच प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणावरून अंतर्धान पावला. आय विटनेस हे 2 शिष्य प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला हे याचे साक्षीदार आहेत. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला आपण मान, महिमा आणि धन्यवाद देऊया की प्रभू येशू ख्रिस्त, मी विचार करू लागलो या दोघा शिष्यांना खास ते घरी जात असताना त्यांना का भेटायला गेला. पहिली गोष्ट, ते विश्वासामध्ये डळमळीत झालेले होते. त्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी, त्यांना पुन्हा विश्वासामध्ये उभे करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्यांच्या जवळ गेला. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की ते जे भयभीत झाले होते, ते मसीहाविषयी जे साशंक झालेले होते, आध्यात्मिक जीवनामध्ये ते कमकुवत झालेले होते, त्यांना बळकट करण्यासाठी, त्यांच्या मनातील शंका घालवण्यासाठी, त्यांना खात्री देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अम्माऊस त्यांच्या गावच्या रस्त्यावरती जाऊन भेटतो. आणि तिसरी गोष्ट आहे, जे त्यांना नियमशास्त्र वाचून देखील समजलं नव्हतं ते त्यांना समजून सांगितलं.
त्या नियमशास्त्रातले उतारे हे येशूची कसे संलग्न आहेत आणि येशूविषयी कसं सांगतात आणि शिकवतात याचं स्पष्टीकरण येशूने त्यांना दिलं, तेव्हा त्यांना ते समजलं असावं. त्यांचे डोळे प्रभूने उघडले, त्याचा अर्थ त्याने त्यांना समजावून सांगितला. चौथी गोष्ट आम्ही पाहतो प्रियानो, ती ही की त्याने त्यांच्याबरोबर त्यांच्या घरात प्रवेश केलेला आहे. प्रभू लोकांच्या सहवासासाठी उत्सुक आहे, भुकेला तहानेला आहे. आणि पाचवी गोष्ट प्रियानो, प्रभूने त्यांच्या जेवणावर आशीर्वाद मागितला, त्यांच्या घरामध्ये विपुलता दिली. तुम्ही आणि मी जर प्रियानो विश्वासामध्ये जर डळमळीत होत असू, प्रसंग येत असतात, मानवी जीवन आहे, पण या प्रत्येक प्रसंगाला जर आम्ही विश्वासात डळमळीत झालो तर आमचा नाश होऊ नये म्हणून देवबाप आम्हाजवळ येतो. त्याच्या वचनांच्या द्वारे, त्याच्या गीतांच्या द्वारे, त्याच्या स्तोत्रांच्या द्वारे, प्रार्थनेद्वारे जेव्हा आम्ही त्याच्या जवळ जातो तो आमच्या जवळ येतो, आम्हाला विश्वासात तो दृढ करतो. आम्ही जेव्हा साशंक बनतो त्याच्या वचनाविषयी तेव्हा तो आम्हाला त्याच्या वचनातूनच मार्गदर्शन करतो आणि वचनामध्ये स्थिर आम्हाला उभं करतो. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत येऊन नियमशास्त्रातून शास्त्र वाचन करत असताना जेव्हा आम्ही प्रभूच्या पवित्र आत्म्याला आव्हान करतो त्यावेळेला तो आम्हामध्ये येतो आणि पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, प्रभूच्या माझ्याबद्दल काय योजना आहे, तुमच्याबद्दल काय योजना आहे, हे तो आम्हाला शिकवतो, प्रगट करतो, आमचे डोळे तो उघडतो. चौथी गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये आमच्याशी सहवास ठेवायला तयार आहे. आमचं घर आम्ही प्रभूसाठी नेहमी उघडं ठेवावं. आणि हे त्याचं शरीर जे, माझं शरीर जे आहे, तुमचं शरीर जे आहे, त्याचं मंदिर आहे, त्याचं घर आहे, त्यामध्ये तो वस्ती करतो. जर अजूनही त्याला स्थान दिलं नसेल तर ही वेळ आहे प्रियानो, त्याच्याकडे परत फिरूया, आपण त्याला आमंत्रण देऊ, आपल्या हृदयाचं दार उघडू आणि त्याला आतमध्ये प्रवेश देऊया. आणि मग महत्वाची गोष्ट, भाकर मोडून आशीर्वाद देऊन तो आम्हाला देतो, म्हणजे सहभागिता. तो आमच्याशी सहभागिता घ्यायला तयार आहे. अदृश्य आहे पण तो आम्हामध्ये येतो, आमच्या बरोबर तो जेवणाला हजर असतो, आमच्या बरोबर तो आमच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी पण करत असतो. तो आम्हाला एकटं सोडत नाही आणि म्हणून त्याने अभिवचन दिलं, मी तुला सोडणार नाहीच आणि टाकणार नाहीच. प्रभूमध्ये हे दोघे शिष्य साक्षीदार झाले की तो उठलाय. तुम्ही आणि मी जर त्या उठलेल्या पुनरुत्थित झालेल्या येशूवर विश्वास ठेवत असू तर त्याला आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्थान देऊ आणि आपल्या जीवनामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताने कार्य करण्यासाठी त्याला वाव देऊया, मोकळीक देऊया. देवाच्या पवित्र आत्म्याला आपण खिन्न न करता त्याला आपण आव्हान देऊया, त्याला आपण प्रोत्साहन देऊया आणि प्रभू आमच्याद्वारे कार्य करून घेईल. हे दोघे शिष्य प्रभू येशू ख्रिस्त अंतर्धान पावल्यावरती पुन्हा यरूशलेमेकडे पळाले आणि गुड न्यूज सांगण्यासाठी त्यांनी आपले मुख उघडले. आणि जेव्हा त्यांनी शिष्यांना सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असं दिसून आलं की अरे, हे देखील त्याच गोष्टीविषयी चर्चा करत आहेत, त्यांनाही येशू ख्रिस्तानं दर्शन दिलेलं आहे. ज्यांना येशू भेटतो ते तोंड बंद करून बसत नाहीत, तर ते आपले मुख उघडतात आणि देवाची स्तुती करतात, देवाचं गौरव करतात. मी आज हे करत आहोत का? अनेक लोक आहेत ज्यांना अजून येशूबद्दल माहिती नाही. आम्ही त्यांचा शोध घेतला का? आम्ही त्यांना जाऊन सांगितलं आहे का? तुम्ही नाही जाणार तर कोण जाणार? प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. अम्माऊस गावच्या रस्त्यावरती प्रभू 2 शिष्यांना तू स्वतःहून जाऊन भेटलास. आम्हाला तू भेटण्यास उत्सुक आहेस. आमचा विश्वास दृढ करण्यासाठी तू तहानेला आहेस. आम्हाला तुझ्या वचनामध्ये उभं करण्यासाठी तू भुकेला आहेस. आमच्या मनातील शंका काढून प्रभू आम्हाला तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हाला मदत करणारा परमेश्वर आहेस. आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रभुदेव बाप्पा तू वाट पाहत आहेस. आणि प्रभू आमच्या बरोबर सहभागिता घेण्यासाठी तू उत्सुक आहेस. प्रभू आम्हाला सहाय्य कर. पुनरुत्थित ख्रिस्त हा आमच्या सोबत राहणारा ख्रिस्त आहे. म्हणून त्याच्या जन्माच्या वेळी सांगितलं गेलं की त्याला इमॅन्युएल म्हणतील, म्हणजे आम्हा संगती राहणारा देव. हो प्रभू, आम्ही आमचं हृदय उघडं करतो, आमचं जीवन तुला प्रभू उघडं करतो. ये आम्हामध्ये वस्ती कर. आणि प्रभू जसे हे दोघे शिष्य पुन्हा यरूशलेमला सुवार्ता सांगण्यास पळाले,
आम्ही देखील प्रभू तुझी सुवार्ता सांगण्यासाठी बाहेर पडावं म्हणून तो आम्हाला कृपा पडेल. आता येतो आमचा ताबा घे. पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देणारे साक्षीदार प्रभू तू आम्हाला बनेल हीच प्रार्थना करू. तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होतो. तो आमचा स्वीकार कर. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण गीत गाणार आहोत. एक्लेसियाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 401 तन मन धन प्रभू तव चरणी. आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करणार आहोत. प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपण प्रार्थना करूया. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत त्यासहित आम्ही आपणाला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. यावेळेला आपण मदतीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही सर्व मानवासाठी प्रार्थना विनंती आणि उपकार स्तुती करावी असे तू आम्हाला आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकवले आहे. तुझं दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवितो की तू परमदयेने या आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एकलेसेत सर्वदा सत्य ऐक्य आणि एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे तुझे पवित्र नाव पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमेकाचे एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांनी आणि विशेष करून तुझे सेवक आमचे मॉडरेटर PC सिंग, आमचे मुंबई धर्म प्रांताचे बिशप प्रकाश पाटोळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे आणि जीवनदायी वचन प्रगट करावे म्हणून तू त्यास अनुग्रह दे.
तुझ्या एक्लेसियाची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निरळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्त येथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यांना आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवितो की सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या आणि शांततेच्या मार्गाने चालू आणि त्यांचे राज्यकर्ते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्याच्या अधिपत्याखाली असलेले अधिकारी यांनी तुझ्या लोकांस न्यायाने आणि शांततेने वागवावे म्हणून तू त्यांना मार्गदर्शन कर. आम्ही तुला विनवितो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई दुष्काळापासून आमचा बचाव व्हावा आणि भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभो, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवितो की या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणतीही विपत्ती यांनी पीडित असतील, विशेष करून आमच्या चर्चचे सभासद स्वाती चांदेकर यांच्या मातोश्री आजारी आहेत, त्यांच्या आरोग्य प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करीतो. प्रभू, तू त्यांना स्पर्श कर आणि त्यांना दुखण्यातून तू उठव. डॉक्टर नर्सेसच्या हाताला तू यश दे. तसेच आमच्या चर्चचे सभासद प्रदीप बत्तीसे यांची चुलत बहिणीची मुलगी बेबी मखैला फेरो, जी 1 वर्ष आणि 8 महिन्याची आहे, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ती आजारी आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो तिच्यावरती पण जे उपचार चालू आहेत प्रभू ते तू यशस्वी कर. डॉक्टर नर्सेसच्या हाताला यश दे आणि प्रभू या लेकराचाही तू सांभाळ कर. त्यांना प्रभू या दुखण्यातून तू बाहेर काढ हीच आग्रहाची विनंती करीतो. तसेच परमेश्वर पित्या, यावेळेला आम्ही सर्व जगातील मानवांसाठी प्रार्थना करतो आणि विशेष करून आमच्या भारत देशातील प्रत्येक नागरिकासाठी पण प्रार्थना करीतो. कोरोनासारख्या विषाणूने परमेश्वर पित्या सर्व बहुतेक लोक प्रभू देव बाप्पा पछाडले आहेत, त्रस्त झालेले आहेत, बाधित झालेले आहेत. प्रभू, आम्ही प्रार्थना करीतो ज्यांना ज्यांना हा संसर्ग झालेला आहे प्रभू, त्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये तुझ्या रक्ताने प्रभू तू त्यांना धू, स्वच्छ कर, शुद्ध कर आणि हा विषाणू परमेश्वर पित्या तू मारून टाक. आणि परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करीतो जे चांगले लोक आहेत, सुस्थितीमध्ये आहेत, त्यांनी परमेश्वर पित्या सर्व गोष्टी प्रभू सांभाळाव्यात आणि सरकारने दिलेल्या नियमानुसार त्याचं पालन करावं आणि स्वतःबरोबर स्वतःचं कुटुंबियांचं आणि देशवासियांचं रक्षण करावं म्हणून प्रभू देवबाप्पा सरकारच्या नियमांना, सरकारच्या अधिकाऱ्यांना मान देऊन प्रभू देवबाप्पा त्यांनी सर्वांचं रक्षण करावं म्हणून प्रत्येकाला तू सुबुद्धी दे अशी प्रार्थना करीतो. प्रभुदेवप्पा, ह्या कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे प्रभुदेवप्पा जे जे डॉक्टर, नर्सेस, स्वयंसेवक संस्था आणि जे प्रभू लोक रुग्णांची सेवा करत आहेत, पोलीस आहेत आणि परमेश्वर पित्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे अत्यावश्यक सेवेसाठी प्रभुदेवप्पा बाहेर ये जा करीत आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे आणि अन्नधान्य आहे आणि खाद्य आहे आणि पुरवठा करणारे अनेक लोक आहेत प्रभुदेवप्पा, या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. त्यांना तू शक्ती दे प्रभुदेवप्पा. तुझ्या दिव्यदूतांचं कवच त्यांच्या सभोवती ठेव आणि त्यांच्या या विषाणूपासून संरक्षण कर आणि जनसेवा ही ईश्वर सेवा हे मानून प्रभुदेवप्पा ते आपले घरदार, आपले प्रिय व्यक्ती घरामध्ये सोडून प्रभू लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपलं प्रभुदेवप्पा सर्वस्व देव केलेलं आहे. त्याही लोकांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो, त्यांचं तू संरक्षण कर प्रभुदेवप्पा. अशा सर्व लोकांना जे बाधित आहेत त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी जे व्यक्ती, ज्या संस्था परमेश्वर पित्या जे पुढे आलेले आहेत, पुढाकार घेतलेला आहे प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना अधिक देण्यासाठी तू अधिक सहाय्य कर, शक्ती दे आणि जे दान प्रभू देत आहे त्या प्रत्येक दानावरती तू आशीर्वाद पाठव आणि प्रभू त्याद्वारे लोकांची, आजारांची काळजी घेतली जावे असे तू कर. तसंच परमेश्वर पित्या, जे तुझे सेवक तुझा विश्वास व भय धरून निवर्तले आहेत त्याचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृवत वत्सलतेस निरवितो. तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रगट झाले आहेत त्याबद्दल तुझी आम्ही परम स्तुती करीतो व तुझे आभार मानितो आणि विनवितो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात, यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे आम्ही अवयव आहोत, त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
तूच एकच देव असून सदैव जिवंत राहतो आणि राज्य करतो, त्याच्या प्रित्यर्थ असे कर, असे आम्ही तुला विनवितो. तारणार आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या नेताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो, आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि सदा सर्वदा तुम्हासह राहो. आमेन. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊ, आणि त्यानंतर आपण आपली भक्ती समाप्त करूया.